नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती 2026 याबाबतचे काही महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत. यामध्ये लोहमार्ग पण असणार आहे, यामध्ये शिपाई पण असणार आहे आणि यामध्ये बँड्समॅन पण असणार आहे. या तिन्ही अपडेट खूप महत्त्वाचे आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असता चॅनलला सबस्क्राईब करा. नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील. मित्रांनो, सर्वात पहिली अपडेट आहे मुंबई लोहमार्ग भरतीबाबतची. तर मित्रांनो, जर तुम्ही या ठिकाणी आपली एक्झाम दिलेली असेल तर आता याची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. तर बघा ही निवड यादी कशा प्रकारची लागलेली आहे आणि इतर अपडेट. त्या मित्रांनो, मुंबई पोलीस भरती 2024-25 टोटल जागा होत्या 743. ठीक आहे. ठीक आहे, ही जी यादी आहे तात्पुरत्या स्वरूपाची आहे. ठीक आहे, म्हणजे फायनल नाही आहे. यामध्ये बदल पण होऊ शकतो, पण शक्यता कमी असते. तर बघा ही यादी कशा प्रकारची. जर तुम्हाला या यादीवर काही आक्षेप असेल तुम्ही 18 एप्रिल सायंकाळी 6 वाजेपर्यंत आपले आक्षेप नोंदवू शकता ईमेलवर पाठवून. ठीक आहे, जर मार्क्स कमी दाखवलेले असेल, ठीक आहे, कोणाला जास्त मार्क्स असेल पण तुमचं नाव नसेल, तुम्ही तरी अशा प्रकारचा आक्षेप या ठिकाणी घेऊ शकता. आणि यादी हे तुम्हाला कॅटेगरीनुसार चेक करावे लागेल. ठीक आहे, तात्पुरती निवड यादी, तुमचं नाव, तुम्हाला फिजिकलमध्ये मिळालेले मार्क्स, रिटनमध्ये मिळालेले मार्क्स आणि टोटल मार्क्स आणि तुमचं सिलेक्शन कोणत्या कॅटेगरीमधून करण्यात आलं हे पण या ठिकाणी दिलेलं आहे. तर हे संपूर्ण यादी मित्रांनो व्यवस्थित चेक करायची, ओपन कॅटेगरी वगैरे. तर या ठिकाणी बघा मित्रांनो 69 मार्क्सवर विद्यार्थ्याची निवड या ठिकाणी झालेली आहे. ठीक आहे. नंतर एससी कॅटेगरी आहे. एससी कॅटेगरी बघा. तर मित्रांनो या ठिकाणी तुमची कॅटेगरी पण चेक करायची आणि समांतर आरक्षण पण या ठिकाणी चेक करायचं. या ठिकाणी एससी होमगार्ड वगैरे स्पोर्ट्समन या प्रकारचं आरक्षण असेल तर हे पण तुम्हाला या ठिकाणी चेक करावं लागेल, कारण आरक्षणानुसार पण या ठिकाणी यादी जाहीर केल्या जाते. तर या ठिकाणी एससी कॅटेगरी 70 मार्क्सवर एक्समॅनची नियुक्ती झालेली आहे. नंतर एसटी कॅटेगरी अशा प्रकारे ही यादी चेक करावे लागणार आहे आणि याची वेटिंग लिस्ट पण दाखवलेली आहे. हे पण तुम्हाला खाली खाली मिळून जाईल. तर बघा मित्रांनो, नंतर आहे पोलीस शिपाई बँड्समन. तर या ठिकाणी कौशल्य चाचणीचे वेळापत्रक जाहीर केलेलं आहे. ठीक आहे. जर तुम्ही मुंबई पोलीस बँड्समन यासाठी अर्ज भरला असेल तर तुमचे कौशल्य चाचणीचे वेळापत्रक या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. तर यावर PDF वर क्लिक करायचं. तर या ठिकाणी बघा कौशल्य चाचणी पात्र उमेदवाराची यादी दिलेली आहे आणि या ठिकाणी 17 एप्रिल रोजी नायगाव संकुल हॉल, नायगाव पोलीस मुख्यालय, नायगाव, दादर, मुंबई या ठिकाणी तुमची कौशल्य चाचणी घेतल्या जाणार आहे. त्याचं वेळापत्रक मित्रांनो व्यवस्थित चेक करायचं. वाद्यवृद्ध कौशल्य चाचणी नायगाव संकुल हॉल, पहिला व दुसरा मजला, नायगाव, मुंबई येथे दिनांक 17 एप्रिल म्हणजे उद्या सकाळी या ठिकाणी तुमची चाचणी घेतल्या जाणार आहे. त्यांची जी अपडेट आहे मुंबई पोलीस शिपाई याचा जो निकाल आहे हा केव्हा लागेल, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षा दिलेली आहे त्याची मार्क्स केव्हा जाहीर होणार आहे. तर मित्रांनो अजूनपर्यंत याचा निकाल लागायचा आहे. तर येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये यादी हे जाहीर होण्याची शक्यता आहे, म्हणजे लेखी एक्झामचे मार्क्स या ठिकाणी जाहीर होण्याची शक्यता आहे. तर कारण आज लोहमार्गाची निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. मुंबई पोलीस शिपाई याचा लेखीचा निकाल पण 2 ते 3 दिवसामध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. तर निकाल लागला तर त्या व्हिडिओवर मी तुमच्यावर नक्की पोहोचेल. त्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा. तो व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.